वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुम्. हरि ओम. भगवद्गीतेकडे वळूया आपण. आता आपल्याला 14वा अध्याय सुरू करायचा आहे. पहिला श्लोक आहे. श्री भगवान वाच परम भूयः प्रवक्ष्यामि ज्ञानानां ज्ञानमुत्तमम् यज्ञात्वा मुनयः सर्वे पराम सिद्धिमितो गताः. 13व्या अध्यायामध्ये क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ याचं सगळं ज्ञान आणि त्याची अनुभूती या सगळ्याचं वर्णन भगवंतांनी केलेलं आहे. आणि त्यांनी सांगितलं की अंशमात्राने मी सगळ्या कणाकणामध्ये आहे हे स्पष्ट केलेलं आहे त्या ठिकाणी. या आता पहिल्या श्लोकामध्ये ते म्हणतात की ज्ञानातले अतिशय उत्तम ज्ञान त्याला सांगतायत, पुन्हा आणखीन सांगतायत ते सगळं की जे जाणल्यामुळे सगळे मुनिजन, सगळे श्रेष्ठ लोक देखील सुद्धा संसारातून मुक्त होऊन सिद्धी पावतील. जे परमसिद्धी त्यांना प्राप्त होईल जर मी सांगतो ते ज्ञान त्यांनी ग्रहण केलं, सगळं जाणलं आणि अनुभवलं तर. पुन्हा आणखीन काहीतरी गोष्टी ते याच्यामध्ये सांगणार आहेत. दुसऱ्या श्लोकामध्ये म्हणतायत इदम ज्ञानमुपाश्रित्य मम साधर्म्य मागताः सर्गेपि नोपजायन्ते प्रलयेन व्यथन्ति च. त्या ज्ञानाचीच महती सांगतायत भगवंत की हे ज्ञान धारण करून माझ्या स्वरूपाला प्राप्त झालेले. कारण ज्ञान धारण केलं म्हणजे अनुभूतीमधनं अंगाला वळणी पडलं त्यांच्या, आणि त्यामुळे त्यांना मुक्ती मिळाली. त्यामुळे भगवंताच्या स्वरूपाशी ते एकरूप झाले. तेव्हा असे जे पुरुष आहेत की हे ज्ञान समजून घेऊन भगवंताचे एकरूप झालेले आहेत, ते सृष्टीच्या आरंभीच पुन्हा जन्माला येत नाही. त्यांना पुनर्जन्म नाही, म्हणजे ते जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्त होतात. त्यामुळे ते जन्माला येत नाही आणि प्रलयाच्या ते नाहीसे पण होत नाही. कारण जन्माला आले नाही त्या मृत्यू पण नाही त्यांना, आणि त्यामुळे त्यांना जन्म मृत्यूचं कुठलंच दुःख नाही. जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून ते मुक्त होतात. म्हणजे जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त व्हायचं असेल तर हे सगळं ज्ञान भगवंत जे सांगतायत, मी आधी सांगितलं ते आणि आता सांगणार आहेत ते व्यवस्थितपणे समजून घेतलं पाहिजे. ते अनुभवाला आलेलं पाहिजे, आपल्या जीवनात आचरायला पाहिजे. म्हणजे मग आपल्याला जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्ती मिळू शकेल. नाही तर पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम चालूच राहतं वर्षानुवर्ष. आणि मग सुख दुःख भोगत राहायचे. आपण पाहतो की सुख थोडं आहे आणि दुःख जास्ती आहे. सुख पाहता जवा पडे दुःख पर्वत आहे एवढे. म्हणजे दुःखामध्ये अडकण्यापेक्षा हे सगळं ज्ञान ग्रहण करून आत्मसात करून भगवंत रूप होणं हे सगळ्यात चांगलं आहे, असंच भगवंतांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. 14वा अध्याय आपला आहे. 3रा श्लोक आहे आता. मम योनिर्महत् ब्रह्म तस्मिन् गर्भं ददाम्यहं संभवः सर्वभूतानां ततो भवति भारत. या ठिकाणी भगवंत या सगळ्या ब्रह्मांडाच्या निर्मितीची आणि विशेष करून सगळे शरीरधारी प्राणी आहेत ते कसे निर्माण होतात त्याचा खुलासा करतात त्या ठिकाणी. ते म्हणतात की माझी महत् ब्रह्मरूप मूळ प्रकृती, भगवंतांनी प्रकृतीचे निर्माण केलंय आणि प्रकृतीने पुढे सगळे निर्माण केलंय. त्यामुळे त्याचा उल्लेख करतात की मूळ जे आहे माझी प्रकृती मूळ ती महत् ब्रह्मरूप, कारण त्यातनं संबंध ब्रह्मांडाची निर्मिती झाली. त्यामुळे म्हणून त्याला महत् शब्द या ठिकाणी वापरलाय. ही सगळ्या भूतांची योनी म्हणजे जन्मस्थान आहे, सगळ्या भूतांचं जन्मस्थान आहे. मी माझी मूळ प्रकृती महत् प्रकृती, भूत म्हणजे निर्माण झालेल्या सगळ्या गोष्टी, त्या सगळ्या भूतांचं जन्मस्थान ते आहे. आणि मग त्या ठिकाणी मी, कारण मूळ प्रकृती जड आहे, ती स्वतः काही करणार नाही. जसं आपण पाहिलं तेव्हा कार आहे ती जड आहे, ती काही करत नाही, पण पेट्रोल टाकल्यानंतर चालते. तसं म्हणजे चेतनेचं पेट्रोल भगवंत टाकतात तिथे. मी चेतनारूप बीज मी या ठिकाणी पेरतो म्हणले. आणि मग त्यातनं मग सगळ्या भूतांची निर्मिती होते असं भगवंतांनी या ठिकाणी सांगितलं. सगळ्या ब्रह्मांडाची सुरुवात कशी झाली याचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. या सगळ्याचं वर्णन विज्ञानाने बिग बँग त्या रूपाने केलं होतं. त्याचा एक मोठा स्फोट झाला आणि त्यातनं मग निर्माण झालं. पण भगवंतांनी स्वतः प्रत्यक्ष खुलासा या ठिकाणी केला आहे. आणि तोच खुलासा पुढच्या श्लोकात आणखीन पण करतायत. सर्व योनिषु कौंतेय मूर्तयः संभवन्त्यः तासाम ब्रह्म महद्योनिः अहम बीजप्रदः पिता. त्यामुळे हे सगळे आता शरीरधारी प्राण्यांसंबंधी फक्त बोलतायत तिथे, सगळ्या ब्रह्मांडाबद्दल नाही बोलत या ठिकाणी. हे सगळे शरीरधारी जे प्राणी आहेत हे सगळे या प्रकृतीपासून उत्पन्न झालेले आहेत. पण म्हणून या सगळ्या प्राण्यांची प्रकृती माता आहे आणि बीज स्थापन करणारा चेतना देणारा मी त्यांचा पिता आहे.
असं भगवंत या ठिकाणी म्हणतात की भगवंत पिता आहेत, प्रकृती माता आहे, आणि मग त्याच्यामधून सगळ्या शरीरधाऱ्या प्राण्यांची, सगळे प्राणी, नुसतं मनुष्य प्राणी नाही, सगळ्यांची निर्मिती झाली असं भगवंत या ठिकाणी सांगतात. या अध्यायाच्या पहिल्या 4 श्लोकामध्ये आपण पाहिलं की भगवंताने सांगितलं की ब्रह्मांडाची रचना कशी झाली. जसे ब्रह्मांडाची सगळे प्रकृती ही माता आहे आणि चेतना देणारा, बीज देणारा मी पिता आहे, असं भगवंतांनी मागच्या श्लोकांमध्ये सांगितलं होतं. पुढे त्यांचे आणखीन पुढची रचना ते पुढे सांगतायत आता. सत्वम रजस्तमेति गुणाः प्रकृती संभवाः निबद्धन्ति महाबाहो देहे देहिनम व्ययम. या ठिकाणी प्रकृतीच्या पुढे, प्रकृतीमध्ये सगळे प्राणीमात्र निर्माण झाले हे मागच्या श्लोकात त्यांनी सांगितलेलं आहे. आता ते म्हणतात पुढे, आता ही प्रकृती आहे त्रिगुणात्मक, सत्व रज आणि तम हे त्रिगुणात्मक प्रकृती आहे. आणि 3 गुण म्हणजे काय, तर 3 निरनिराळ्या पातळ्या आहेत कर्म करण्याच्या. सात्विक पातळीवरती कर्म करता येतं, राजसिक पातळीवर कर्म करता येतं, तामसिक पातळीवर करता येतं. त्या तिन्ही पातळ्या प्रकृतीच्या आहेत आणि त्यामुळे साहजिकच हे 3 गुण प्रकृतीपासून उत्पन्न झाले असं भगवंत म्हणतात. आणि मग हे तिन्ही गुण ते प्रकृतीने निर्माण केलेल्या प्रत्येक गोष्टीमध्ये असतात. आणि म्हणून सगळ्या ब्रह्मांडातली प्रत्येक गोष्ट ही त्रिगुणात्मक आहे, हे कायम तत्व आहे, लक्षात द्यायचं. तिन्ही गुण आहेत आणि मग त्या तिन्ही गुणांच्या साह्याने तो जीवात्मा, त्या मनुष्य शरीराचा विचार केला तर आपले आपले कर्म करत राहतो. मग त्याला कुठल्या गुणाच्या साह्याने कर्म करायचंय त्याचं त्यांनी ठरवायचंय. आणि म्हणून काही सत्वगुणाची कर्म करतात, काही रजस गुणात करतात, काही तमस गुणात करतात. असा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी त्यांनी मांडलेला आहे. आणि मग ह्या गुण असल्यामुळे गुण कर्माला प्रेरणा देतात, त्यामुळे कर्म होतात आणि कर्म झाले की फळं मिळतात आणि त्यामुळे तो जीवात्मा जन्ममरणाच्या फेऱ्यामध्ये अडकून पडतो. हे स्पष्ट या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे. म्हणजे थोडक्यात ते म्हणतात की तिन्ही गुण जीवात्मा अविनाशी आहे खरं म्हणजे, पण तो शरीराशी जोडला गेलेला आहे आणि त्यामुळे मग तो शरीरात बांधून ठेवतात, जीवात्म्याला शरीराशी बांधून ठेवतात हे 3 गुण. हे भगवंतांनी या श्लोकामध्ये स्पष्ट केलेलं आहे. आणि मग जीवात्मा या त्रिगुणात्मध्ये रमतो, हे किंवा ते, हा किंवा तो किंवा तो, आणि जन्ममरणाच्या फेरीत अडकून पडतो. आता पुढच्या श्लोकात ह्या सगळ्या गुणांचं वर्णन भगवंत करतायत. अध्यायात त्रिगुणाच्या वर्णनांचा ते सगळं त्याची त्यांनी सुरुवात केली अशी की प्रकृतीचे 3 गुण, 3 गुणामधून प्रत्येक गोष्टीमध्ये असलेले 3 गुण जीवात्म्याला बांधून ठेवतात. पुढच्या श्लोकात ते म्हणतात, 6वा आहे पुढचा, तत्र सत्वम निर्मलत्वात प्रकाशकम अनामयम सुखसंगेन बंधाती ज्ञानसंगेन चानह. त्या एक एक गुणाचं वर्णन भगवंत करतात. त्या श्लोकामध्ये सत्वगुणाचं वर्णन केलंय. तसं पाहिलं तर सत्वगुण सगळ्यात श्रेष्ठ, रजोगुण तमोगुणापेक्षा सत्वगुण श्रेष्ठ आहे. याचा खुलासा नंतर होणारच आहे. हा सत्वगुण काय करतो, सुख आणि ज्ञान प्राप्त करून देणार आहे. हे चांगल्या गोष्टी आहेत, सुख आणि ज्ञान मिळणं हे चांगल्या गोष्टी आहेत. पण त्यातनं तो अडकतोच ना, सुख मिळालं तरी आणखी पाहिजे म्हणून पुन्हा अडकलेला राहतो. म्हणजे सत्वगुण सर्वश्रेष्ठ आहे, तो निर्मळ आहे, प्रकाश उत्पन्न करणार आहे, म्हणजे त्यांना बरंच ज्ञान मिळवून देणार आहे, विकाररहित आहे. पण सुखासंबंधीच्या ज्या आकर्षण आहेत, ज्ञानासंबंधीचा जो अभिमान आहे, याच्यामुळे तो बांधला जातो. एवढा सत्वगुण चांगला असून सुद्धा तो परमात्म्याची प्राप्ती करून देऊ शकत नाही. ठीक आहे, प्रगती करताना त्याची आवश्यकता आहे, पण ती एक पायरी आहे सत्वगुणाची, त्याच्यावरच थांबून चालणार नाही. पुढच्या पायऱ्या चढण्याकरता परमात्मा स्वरूप व्हायचं असेल ते पण तुम्हाला सोडावं लागतं. एवढं तपशील आता दिला आणि पुढे देणार आहेत भगवंत, पण एक तर लक्षात येऊ शकतं की सत्वगुण सुद्धा परमेश्वराची प्राप्ती होऊ देत नाही, कारण तो तुम्हाला सुख देतो, ज्ञान देतो. मग सुखाचं आकर्षण आणि ज्ञानाचा अभिमान, आणि यामुळे तो जीवात्मा पुन्हा शरीराशीच जोडलेला राहतो, जन्ममरणाच्या फेऱ्यामध्ये अडकून पडतो. हा त्याचा अर्थ स्पष्ट या ठिकाणी केलाय. म्हणून चांगला आहे, ज्ञान देणार आहे, प्रकाश देणार आहे, पण मुक्ती देणारा नाही, हे भगवंतांना या ठिकाणी स्पष्ट करायचंय. ठीक आहे, बाकीचे गुण काय करणार आहेत ते आता पुढे उद्या बघू आपण. आज 2 श्लोक पाहिले, आता या ठिकाणी थांबूया. हरि ओम.